सिटी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मी कृष्णा रामू गुडुळकर अक्षय सोसायटी C812 मध्ये राहतोय। सेक्टर 14-15 बंडूदादा केनी यांनी दिवाळीनिमित्त जो सीधा वाटप देत आहेत त्या मनपसंत परवाना आणि त्यांना स्वखुशीने देतात आणि नागरिकांचा पुरावा आमचाही त्यांचा पुरापुरा आम्ही फायदा उचलतो। आम्ही नागरिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि हेच समाजसेवेचं व्रत घेऊन केनी काका बंडू केनी साहेब हे जे कार्य व्रत करतात हे नागरिकांच्या उपयोगी आहेत आणि नागरिक त्यांना विसरणार नाहीत। त्या खूप खूप बंडू दादा केनी यांना शुभेच्छा। नहीं, हमको तो बहुत अच्छा लग रहा है। बंडू दादा ने मदद कर रहा है बहुत अच्छे से, और जब पानी में गिरा तभी पूरा हॉस्पिटल का खर्चे भी किया हम लोग को, और पाइप में से बाहर आया था। बंडू दादा ने हमको बहुत मदद कर रहा है, अभी भी कर रहा है, दिवाली का भी हम लोग को दे रहा है, अभी भी पीछे खड़ा हमारा साथ बंडू दादा ने। और या ठिकाणी विभागाचे विभाग प्रमुख, शिवसेना विभाग प्रमुख श्री बंडूदादा केनी हे फक्त शिवसेनेचे विभाग प्रमुख नसून या समाजातील एक चांगले खरेखुरे समाजसेवक आहेत, ज्यांनी कार्यक्रमाचा जो धडाका लावलेला आहे समाजोपयोगी कार्यक्रमाचा तो कायम आहे वर्षभर। असं नाही की बाबा निवडणूक आली किंवा काय कोण कार्यालय टाकून बसतं, तसं नाही। बंडूदादा केनींचं ऑफिस सदैव जनतेसाठी अहोरात्र बंडूदादांचा फोन उचलतात आणि 24 तास ते अवेलेबल असतात जनतेसाठी। आज त्यांनी दिवाळीच्या निमित्तानं गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे सुरू केलेला आनंदाचा शिधा आहे, म्हणजे दिवाळी निमित्त सर्व समाजामध्ये आनंद निर्माण व्हावा त्या दृष्टीने आज आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे। त्यामध्ये साखर आहे, त्याच्यामध्ये रवा आहे, त्याच्यामध्ये मैदा आहे, त्यासोबतच दीपावलीचे दीप प्रज्वलन करण्यासाठी पंत्या आहेत, त्यासोबत सुगंधी उटणं आहे। हे सर्व बंडूदादा केनी एक निस्वार्थीपणे एक समाजसेवक आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणीनुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण याप्रमाणे उक्तीप्रमाणे बंडूदादा केनी चालत असतात। आणि त्यांचा जो आता कार्यक्रमांचा किंवा ज्या समाजोपयोगी कार्याचा जो धडाका सुरू आहे त्याला खरोखरच म्हणजे त्याला तोड नाही आहे। आणि ह्या ऐरोलीमध्ये खरोखर बंडूदादा केनी यांच्यासारखे समाजसेवक आहेत याचा आम्हाला खूप गर्व आहे, आणि बंडूदादांच्या कार्याला अशीच भरभराट लाभो हीच आम्ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। कालपासून यांनी 4-5 ठिकाणी ज्या ऐरोलीमधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये जो कार्यक्रमांचा जो धडाका लावलेला आहे, जेवढे कार्यक्रम चालू आहे ना सगळीकडे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद येतो आणि आमच्या सारख्यांच्या त्यांना सदैव सदिच्छा आहेत की त्यांची राजकीय सामाजिक वाटचालीची घोडदौड चांगल्या प्रमाणे चालावी आणि त्यांना यश मिळावे। धन्यवाद। या ठिकाणी आमचे सहकारी मित्र बंडूदादा केनी हे ज्या शिवसेना पक्षामध्ये काम करतात त्या पक्षाचं धोरणच असं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आणि या ठिकाणी बंडूदादाचं पहिल्यापासूनचं दरवर्षीप्रमाणे त्यांनी यावर्षी देखील या प्रत्येक विभागामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये
या आनंदाचा शिधा वाटप हा कार्यक्रम ठेवलेला, अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम. लोकांच्या भावना देखील अतिशय चांगल्या त्या मागे आहेत. या ठिकाणी सर्वांची दिवाळी गोड व्हावी या शुद्ध हेतूने बंडूदादाने हा कार्यक्रम घेतलेला आहे. शिवसेना पूर्ण प्रभागाच्या वतीने मी बंडूदादांना खूप शुभेच्छा देतो आणि आमचे सर्व सहकारी बरोबर मिळून असे चांगले चांगले उपक्रम करतायत, त्याचा देखील अभिमान वाटतो. या ठिकाणी बंडूदादांना देखील मी सर्व या आपल्या प्रभाग सेक्टर 15-14च्या वतीने दिवाळीच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या हातून अशीच लोकसेवा घडो अशा या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम सर्व प्रभागातील 5 प्रभागातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही हा मोफत आनंदाचा शिधा वाटप प्रत्येक दीपावलीला हा शिधा वाटपाचा कार्यक्रम असतो, पण यावेळेस एवढं मोठं पॅनल सेक्टर 5, 6, 7, 8, 9, 10, 14 आणि 15 आणि पूर्ण दिवागाव असा एवढा मोठा पॅनल आहे. त्या पॅनलमध्ये पूर्ण सेक्टरमध्ये आम्ही 6-7 असे काउंटर लावून प्रत्येकाच्या सेक्टरमध्ये आम्ही हे काम सुरू केलेलं आहे शिधा वाटपाचं, आणि त्याला आम्हाला प्रचंड असा फल मिळत आहे, योगदान मिळत आहे. आणि या दीपावली निमित्त सर्व नागरिकांनी ह्या मोफत आनंद शिध्याचा लाभ घ्यावा. काल आम्ही जो शाखेमध्ये शिधा वाटपाचा ओपनिंगचा कार्यक्रम केला, त्यात आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, आमचे सहसंपर्क प्रमुख अंकुशबाबा कदम, शहर प्रमुख मनोजदादा हलदनकर, उपजिल्हा प्रमुख सुरेश भिलारे, राजू पाटील, रवींद्र पाटील, गगनदीप कोहली आणि माझे आता मित्र आपले गायकर साहेब, हे सर्व आणि माझे जेवढे पूर्ण सेक्टरमधले गावामधले जेवढे काही सहकारी असतील त्यांनी प्रचंड अशी मेहनत करून हा कार्यक्रमाला कशी चांगल्या गतीने पूर्ण करता येईल हे सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.